अपेक्षा असेल संघाला, कारण की आज मी म्हणेल गणेश अहिरे नाहीये, पंकजच्या जबाबदारी वाढलेली आहे आणि अशा वेळेस तो कशा प्रकारची फलंदाजी करेल. यावेळेसचा बॉल ओव्हर द कव्हर्स, बॉलला भिरकावून लावलाय, ताकदीचा वापर आणि टोला प्रॉपर करत चेंडू सीमारे का पार, आणखीन एक चौकार. दोन्ही फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. चौकार मात्र मैदानावरती लगवले जात आहे. डावाची सुरुवात दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहिली तर चौकारांच्या माध्यमातून केली जाते. टीमची धावा संख्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त होत असताना 9 धावा फलकावरती आहेत. 9 रन्स ऑन द बोर्ड. दोन्ही फलंदाजांनी फ्लाइंग शॉट मिळवून देण्याचा प्रयत्न जरूर संघाला केलाय, परंतु हीच फलंदाजी त्यांना 4ही षटका करणं गरजेचं आहे. गोलंदाज रजीवला चांगली गोलंदाजी मित्रांनो करावी लागेल. कमबॅक इथून मात्र करावा लागेल आपल्या गोलंदाजीतला या खेळाडूला. पुढचा बॉल, पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेस मात्र ताकद आणि नजाकत दोन्ही एकाच क्षणाला मित्रांनो, काय जबरदस्त झेल मैदानाच्या बाहेर पूर्ण केला, परंतु इथे चांगली फटकेबाजी. षटकार आलाय. फलंदाज आपण पाहिलं तर नक्कीच पंकज अहिरेच्या बॅट मधून. आज जणू की काय चंबूतून सेट होऊन आलाय, अशा प्रकारची बॅटिंग तो करतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आणि दुसरा चेंडू मित्रांनो स्लॉट मध्ये मिळताच त्यावरती मात्र एक घनाघाती फटका षटकार येताना पाहायला मिळतोय. या ओव्हर मध्ये ज्या धावांची गरज त्या धावा आलेल्या आहेत आणि इथून पुढे फलंदाज पंकजची बॅटिंग कशा प्रकारची असेल हे देखील पाहणं गरजेचं. यावेळेस देखील कट करण्याचा प्रयत्न, बाटीची कडा लागली होती की काय, कारण की खेळाडू मित्रांनो थोडेसे नाराज आहेत. चेंडू अंतिम क्षणाला झाला भूमीला दान. डॉट बॉलची सांगता मैदानावरती. बॅकफूट वरती आला तर बॅकफूट वरतीच राहिला आणि तेच पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न होता, 38 सर्कल क्लिअर करण्याचा प्रयत्न आणि तिथे बीट झाला तो फलंदाज पंकज. यावेळेचा बॉल थोडासा आपण पाहिलं तर जरूर खराब आहे. पंच गोल्डी आम्हाला सांगत असताना इट्स अ वाईड. अवांतर धावसंख्येमध्ये भर. रजीवला उर्फ मनबाट मित्रांनो थोडासा मागडा या षटकामध्ये ठरताना जरूर आपण पाहतोय. पुढचा बॉल इथे देखील आपण पाहिलं तर जबरदस्त फटका आहे. इथून बॉल मात्र थांबणार नाहीये. अंतिम क्षणाला चांगलं क्षेत्ररक्षण जरूर केलं जातंय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये मात्र मिळत आहेत त्या फक्त आणि फक्त 2 धावा. जबरदस्त क्षेत्ररक्षण शेवटच्या क्षणाला झालं आणि इथून 2 धावा वाचल्या आपल्या टीमसाठी. पहिल्या षटकाचा खेळ मात्र झाला समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर एक फ्लाइंग स्टार्ट मात्र मिळते फोर्स फिटनेस संघाला. टीमची धावा संख्या आपण पाहिली तर धावफलकावरती झाली ती मात्र 18 धावा बिनगडी बाद ही जमेची बाजू असणार या टीमसाठी. तर यावेळेस फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आणि दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला विकेटची गरज आणि त्या विकेटचं पतन मात्र मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज मुन्ना इथून मात्र माघारी परततोय. पहिल्या विकेटचं पतन बॅटिंग करत असताना टीम फोर्स फिटनेस यांना. तर इथे आपण पाहिलं तर मुन्ना गरज नव्हती मित्रांनो. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या धावफलकावरती आली, परंतु दुसरं षटक जे सनी सिंग घेऊन आलाय आणि सनीवरतीच प्रहार करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमध्ये फलंदाज मुन्नाला माघारी परतावं लागतंय. मुन्नाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निखिल चव्हाण यांची वर्णी लागतीये. इनायट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहिलं तर फलंदाज निखिल मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. चांगली बॅटिंग पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु एका षटकाचा खेळ नाहीये, 4 षटकांची ही मॅच आहे. 4 षटकांमध्ये तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिलं तर नवज्योत 11 कमीत कमी 50-55 धावा या संघासमोर उभं करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. दुसरा चेंडू गोलंदाज सन्नी तयार. यावेळी चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न, सिंगल तर वेगाने पूर्ण केली आणि सिंगल वरती समाधान. हे मैदान थोडंसं छोटं मित्रांनो, आउटफील्ड भरपूर फास्ट आहे आणि अशा वेळेस आपण पाहिलं तर एका धावेवरतीच इथे मात्र समाधान
मानण्याचं काम जरूर या खेळाडूंच्या माध्यमातून होत आहे. एक धाव घेतली गेली स्ट्रायकिंग एंडवरती, पुन्हा एकदा मॅन इन फॉर्म आपण पाहिलं तर त्या माध्यमातून पहिल्या ओव्हरमध्ये खूपच सुंदर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 12 धावा ज्या खेळाडूच्या बॅटमधून आला तो फलंदाज पंकज यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती. तर यावेळेस जरासा फसवा चेंडू होता, हलकासा आपण पाहिला तर गती परिवर्तन मैदानावरती बघायला मिळालं. टप्पा पडल्यानंतर देखील चेंडू थोडासा लो राहतोय आणि तेच कारण आहे की निर्धाव चेंडूची सांगता मात्र मैदानावरती निर्माण केली जाते. सन्नी सिंग ओळखला जातो मिश्रण करण्यासाठी आणि त्याच प्रकारचं मिश्रण मात्र मैदानावरती केलं गेलंय. इथे देखील आपण पाहिली तर एक धाव, चांगलं षटक आहे, कमबॅक करणारं षटक. पहिल्या 4 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 2 धावा येत आहेत फलंदाज गोलंदाज सन्नीच्या. अप्रतिम कमबॅक करणारी गोलंदाज सन्नी सिंग यांच्या माध्यमातून मैदानावरती जरूर बघायला मिळतीये. यावेळेचा बॉल ऑन साइडला वळवला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, जोपर्यंत चेंडूच्या पाठी जाईल तोपर्यंत बॉल होतो फरार. धावा मिळतात 4, येतोय हा आणखीन एक चौकार. ओके एक गेंद एक गेंद. तर इथून आपण पाहिलं तर जरूर बॅक टू बॅक 2 चौकार मैदानावरती लगावले जात आहे. टीमची धावसंख्या या 2 चौकारांच्या मदतीने जाऊन पोहोचते तब्बल 28 धावा, 28 रन्स ऑन द बोर्ड. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या आपण पाहतोय एक गडी बाद 28. शेवटच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार आलेत आणि तेच कारण आहे की 28 पर्यंत मजल मारताना या टीमला आपण पाहतोय.
हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो. तर यावेळेस आपण पाहिलं तर चांगला चेंडू हाताळला गेला. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज शिवा आलाय. पंकज आयरे मित्रांनो, खऱ्या अर्थानं एक क्लोज कॉल होता पंचांसाठी, परंतु पंच तटस्थ होते आणि तेच कारण आहे की रनआउटच्या माध्यमातून विकेट दिली. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सिंगल मात्र मैदानावरती आली आणि एकाच धावेवरती समाधान. कमबॅक केला सौरभ पोटेने या ओव्हरमध्ये. पंकज आहिरेची विकेट आल्यानंतर आपण पाहिलं थोडंसं बॅकफुटवरती ढकललं की काय या संघाला. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 32 धावा धावफलकावरती, 32 रन्स ऑन द बोर्ड. फटका फसला. बॉल हवेमध्ये, सिंगल तर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का अनुप. इथे एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव देखील पाहत्या क्षणी मैदानावरती पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून मैदानावरती. इथून खेळ जवळपास पाहिला तर आपण 3 षटकांचा समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पद्धती मात्र 34. चांगलं कमबॅक इथे होताना आपण पाहतोय. 34 धावा झालेल्या आहेत. नवीन गोलंदाज परत एकदा मला वाटतं की सनी सिंगचा वापर मैदानावरती केला जातोय. हॅलो 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 हॅलो. तर 34 धावा मात्र धावफलकावरती जरूर पूर्ण होताना आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. पुन्हा एकदा गोलंदाज सनी सिंग याने तिसरं षटक हाताळलं. तो सनी सिंग यावेळेस मैदानाच्या आतमध्ये येताना आपण जरूर पाहतोय. पाहूया सनी समोर असेल फलंदाज शिवा. पहिलाच बॉल आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न, खराब क्रिकेट आपण पाहतो थोडंसं आणि तेच कारण आहे की एक धाव मात्र मैदानावरती जरूर पूर्ण केली जाते. निखिल चव्हाण थोडासा कॉन्फिडन्स हाय आहे कारण की मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर जरूर 2 चौकार लगावले होते सनीच्या विरोधी आणि यावेळेस कशा प्रकारची बॅटिंग कराल हे देखील पाहणं गरजेचं. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहू शकाल. यावेळेस देखील तो फटका, परंतु क्षेत्ररक्षक सज्ज. फलंदाज बाद. निखिल चव्हाणच्या खेळीचा इथे मात्र झाला अंत. चांगला फटका होता परंतु वारंवार त्याच दिशेने फटके घेण्याचा प्रयत्न होता निखिलचा आणि या प्रयत्नांमध्ये मात्र निखिलला आपली विकेट गमवावी लागते. आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज निखिल बॅक टू द पवेलियन. तर निखिलची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. चेतन येतो. चेतन इन ॲट नंबर 5, 5व्या क्रमांकावरती. फक्त आणि फक्त 35 धावा पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्यानंतर या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 35 धावा येताना आपण पाहतोय. गिअर बदलावा लागेल. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ ते मात्र बाकी आहे. या शेवटच्या 4 चेंडूंमध्ये मात्र मोठी फटकेबाजी करावी लागेल. चेतनकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, आवश्यकता असेल ती सिद्ध करण्याची. पुढचा बॉल गोलंदाज सनी. ते आडवा बॅटने फटका खेळला गेलाय. पहिली तर वेगाने पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि दुसरी धाव देखील मैदानावरती वेगाने पूर्ण केली जाते. पहिल्या बॉलवर आपण पाहिलं तर 2 धावाने डावाची सुरुवात करतो फलंदाज चेतन आणि इथून पुढे शेवटचे 3 चेंडू कमीत कमी 2 मोठे फटके या 3 चेंडूंमध्ये होणं गरजेचं आहे. तर इथे मात्र बॅटर आउट असेल. शिवाच्या खेळाचा अंत झालाय. पहिली ओव्हरची सुरुवात जबरदस्त केली होती परंतु यावेळेस आपण पाहिलं तर थोडासा बॅकफुटवरती पुन्हा एकदा संघ जाताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज पंकज सूर्यवंशी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या 37.
पहिलाच बॉल फटका फसलाय आणि फलंदाज पंकज मात्र आल्या पावली माघारी परतताना जरूर आपण पाहतोय. चांगला फटका होता परंतु इथून मात्र माघारी परतावे लागते फलंदाज पंकज यांना. गोलंदाजांनी चांगलं कमबॅक मैदानावरती जरूर आपण पाहतोय. नवीन बॅटर नितीन तर यावेळेस आल्या आल्या मात्र षटकार लगवला जातो फलंदाज नितीनच्या बॅट मधनं. सुखकर प्रवासाने सुरुवात आणि सुखकर प्रवासाने शेवट मात्र मैदानावरती लास्ट बॉलवरती आला षटकार. टीमची एकूण धावसंख्या आपण पाहिली धाव फलकावरती षटकाराच्या मदतीने 43 आणि विजयासाठी 44 धावांची गरज.
हॅलो. तर गेम ऑन शून्याला मात्र होती सुरुवात. विजयासाठी लक्ष्य तब्बल 44 धावांचं आणि प्रत्युत्तरात दाखवलं सनी आणि फलंदाज आदी निसर्गाची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शिवा. चांगली बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये जरूर बघायला मिळाली आणि त्याच प्रकारची गोलंदाजी इथे मात्र फोर्स फिटनेस संघाला करावी लागेल. पहिल्या आणि शेवटच्या षटकामध्ये चांगली हाणामारी झाली आणि इथून मात्र शेवट गोट जर का करायचं असेल तर दुसऱ्या इनिंग मध्ये या दोन्ही संघांना चांगला खेळ मात्र करावा लागेल. गेम ऑन पहिला बॉल फॉर्म अप आहे. दोन खेळाडूंना आपण सीमारेषे लगत पाहतोय. तर गेम ऑन पहिला बॉल आखूड टप्प्याचा अतिशय खराब चेंडू होता. पंच या चेंडूला सांगतायत आव्हानकर चेंडू आहे. तर यावेळेचा बॉल पुन्हा एकदा खराब चेंडू आहे. खराब गोलंदाजी मैदानावरती परंतु सनी यांना फायदा उचलता आलेला नाहीये. दोन्ही चेंडू आखूड टप्प्याचे होते. तर यावेळेस आपण पाहिलं तर सिंगल आली आहे. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 3 धावा. चांगली गोलंदाजी गोलंदाज शिवा यांची, परंतु इथून पुढे 3 चेंडू देखील चांगले टाकावे लागतील. विजयासाठी 44 धावांचं लक्ष्य, एक सन्मानजनक धावांचं लक्ष्य जरूर मैदानावरती उभारले गेले, परंतु त्याच प्रकारची गोलंदाजी देखील करावी लागेल. आणि पहिल्या 3 चेंडूवरती आपण ती पाहिली. इथून पुढचे 3 चेंडू काय घडेल ते देखील पाहूया. यावेळेचा बॉल ओव्हर द कव्हर सन्नी सिंगच्या बॅट मधून येतोय. चेंडू वन बाउन्स इनटू द फेन्स. 4 धावांसाठी चौकार. तो चौकार मात्र मैदानावरती लगवला जातोय. 4 धावांची टीमचा धावफलक वेगाने पुढे सरकतोय. 7 पर्यंत जाऊन पोहोचतोय. प्रतिषटक 11 धावांची गरज. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ अजून 2 चेंडूंचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. परत एकदा आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू जरूर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल ची सांगता मैदानावरती निर्माण केली जाते. चांगली गोलंदाजी शिवा यांचं कौतुक करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. 7 धावा झालेल्या धावफलकावरती पहिल्या 5 चेंडूंमध्ये 1 चौकार वगळता अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज शिवा यांच्या माध्यमातून. गोलंदाज शिवा. शेवटचा चेंडू खूप महत्वपूर्ण. इथून जर का धावा खर्च झाल्या नाहीत मित्रांनो तर एका चांगल्या षटकाची सांगता मात्र मैदानावरती होताना जरूर पाहायला मिळेल.
जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू. आणि इथे पंचांचा बोट आकाशाकडे आणि फलंदाज सनी बॅक टू पॅव्हिलियन.
हॅलो चेक चेक हॅलो 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 चेक 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 हॅलो हॅलो चेक हॅलो. तर यावेळेस आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पुढचा बॉल क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एकच धाव. गोलंदाज आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती नवनीत आलाय. पहिला चेंडू वाईट, दुसऱ्या बॉलवरती चौकार आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सिंगल येताना पाहायला मिळते. 2 चेंडूंमध्ये त्याने 6 धावा खर्च केल्या. टीमच्या एकूण धावसंख्येचा विचार केला पहिल्या षटकामध्ये 7 आणि या पहिल्या 2 चेंडूंवरती 6 अशा एकूण 13 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. 13 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहू शकाल. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. 44 धावांची गरज आहे. सनी सिंग एक जीवनदान सनीला मिळालं असं म्हणावं लागेल आणि या जीवनदानाचा कशा प्रकारे फायदा उचलतोय ते देखील पाहणं अतिशय गरजेचं. फटका फसलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे मात्र जबरदस्त झेल मैदानावरती पूर्ण करताना आपण पाहतोय. फलंदाज सनी बॅक टू द पवेलियन. प्रज्वल यांच्या माध्यमातून एक सुंदर झेल मैदानावरती पूर्ण केला जातोय. पहिल्या विकेटचं पतन इथे मात्र घडत असताना फलंदाज सन्नी बॅक टू द पवेलियन. सनीची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज अनुप मैदानाच्या आतमध्ये. तर यावेळेस गोलंदाज नवनीतला मात्र सफलता मिळते. नवीन फलंदाज अनुप मैदानाच्या आतमध्ये. अनुप तिवारी एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू. पाहूया कशा प्रकारची खेळी करेल. पहिला बॉल अनुपसाठी इथे आपण पाहिलं तर थोडासा अवांतर आहे. अवांतर चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून जरूर केला जातोय. 44 अवांतर चेंडूच्या मदतीने टीमची धावसंख्या तब्बल 14 धावा धावफलकावरती. या ओव्हरमधले चेंडू झाले 3. एक विकेट, मोठी विकेट याने प्राप्त केली आहे गोलंदाज नवनीतनं आणि तो पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळेल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू अवांतर आहेत मैदानाच्या आतमध्ये. तर पुढचा चेंडू परत एकदा गोलंदाज मात्र मैदानावरती सज्ज होतील. खराब चेंडू आहे, त्याचा खरपूस समाचार क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु नो चेंडूचा इशारा मैदानावरती केला जातोय. तर नो +1 2 धावा या बॉलवरती जरूर आपण पाहतोय. तर 17 धावा धावफलकावरती झालेले आहेत. पुढचा बॉल गोलंदाजचा
फुलटॉस आहे. हा फटका इथे आपण पाहिलं तर तो देखील फसतोय. चांगलं क्षेत्ररक्षण शिवा यांचं. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील मैदानावरती जरूर आपण पाहतोय. चार चेंडूंचा खेळ झालेला. अद्याप देखील 2 चेंडू बाकी आहेत आणि 19 धावा झालेल्या आहेत. पुढचा बॉल, चांगला चेंडू आहे. ऑन साइडला वळवला या चेंडूला. क्षेत्ररक्षक प्रज्वल चेंडूवरती वेगाने धावतोय, पळतोय. चांगला चेंडू उचलला देखील गेला, फेकला गेला. दरम्यान एकच धाव मैदानावरती आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या तब्बल 20 पर्यंत जाऊन पोहोचते. विजयासाठी अजून देखील येणारे 13 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. तेरा चेंडू आणि 24 धावांची अद्याप देखील गरज असेल या मॅच मध्ये. गोलंदाजाने एक्स्ट्रा भरपूर टाकले, परंतु चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. सन्नी सिंगच्या विकेटचं पतन या षटकामध्ये झालंय. त्यानंतर कशा प्रकारचा खेळ करेल तो हे देखील पाहणं गरजेचं. पुढचा बॉल, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. फुलटॉस आहे. गरज होती का? एक खराब चेंडूने पूर्णपणे या मॅचचं चित्र विचित्र करून टाकलंय. बॉल जातोय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय षटकार. तर षटकार मात्र मैदानावरती लगवला जातोय. 2 षटकांचा खेळ इथून समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर टीमची धावसंख्या 26 आहे. एका षटकाराने पूर्णपणे या मॅचचं गणित बदलवून टाकलंय. विजयासाठी 18 धावांची गरज. 12 चेंडू आणि 18 धावा धावफलकावरती आपण जरूर पाहतोय. तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज शिवा आपण पाहतोय पुन्हा एकदा, ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली. फक्त 7 धावा खर्च केल्या. तो गोलंदाज शिवा यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दुसऱ्या षटकासाठी येताना आपण पाहू शकाल. समोर सलामी आलेला फलंदाज आधी अजून देखील उपस्थित आहे. डावखुराताचा एक मातब्बर खेळाडू अद्याप देखील तळ ठोकून उभा आहे समोर. तर यावेळेसचा बॉल शफल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. तर इथे देखील आपण पाहिलं तर 2 धावा मैदानावरती येत आहेत. 11 चेंडू आणि आता मात्र 15 धावांची गरज. आधी ओळखला जातो सिंगल डबल्स साठी आणि तीच बॅटिंग मैदानावरती करत असताना पहिल्या बॉलवरती 2 धावा मात्र वसूल केल्या गेल्यात. या दोन्ही टीमची धावसंख्या वेग भरतीये जाऊन पोहोचते तब्बल 29 धावा, 29 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस देखील आडवा बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि इथे मात्र एकच धाव. एक धाव एका धावेच्या मदतीने 30 पर्यंत जाऊन पोहोचते धाव फलक. 10 चेंडू आणि आता आपण पाहिलं तर 14 धावांची गरज आहे. 10 चेंडू 14 धावा. एक डावखुऱ्या हाताचा एक उजव्या हाताचा आहे, त्यामुळे प्रत्येक विषम धावेनंतर थोडीशी फिल्डिंग मध्ये बदल करावा लागतोय.
तरी देखील मोठे मोठे गॅप्स या मैदानावरती आहेत. आखूड टप्प्याचा बॉल कट केला या चेंडूला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या पाठी धावतोय, पळतोय, परंतु अंतिम क्षणाला बॉल जाईल सीमारेखा पार. 4 धावा मात्र मिळत आहेत. येतोय चौकार. तर 34 धावा झालेल्या आहेत 9 चेंडूने. आता मात्र फक्त आणि फक्त 10 धावांची गरज. मॅच मध्ये केवळ उरते ती औपचारिकता असं म्हणावं लागेल, कारण की इथून कमबॅक करणं भरपूर अवघड आहे. परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं नाहीये. हे 3 चेंडू इथून जर का डॉट गेले किंवा फलंदाज जर का या 3 चेंडूवरती बाद झाले तरी मात्र हा संघ इथून कमबॅक करू शकतो. पुढचा बॉल पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. पाहिलं खराब गोलंदाजी. ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक ठेवले गेलेत आणि आउटसाईड ऑफ स्टंप गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय. आणि तेच कारण आहे की बॅक टू बॅक बाउंड्रीज यावेळेस मैदानावरती प्राप्त केल्या जात आहेत. बॅटिंग करणारी टीम अर्थातच बॅटर अनुप यांच्या माध्यमातून. हॅलो चेक. तर यावेळेस मात्र 2 चौकाराने मॅचचं पूर्णपणे चित्र बदलून टाकलंय. 5 धावांची अद्याप देखील गरज आहे. 7 चेंडू आणि 5 धावांची गरज. 13 धावा आल्या आतापर्यंत या षटकामध्ये. 7 बॉल 5. 7 बॉल 5. तर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर इथे सिंगल आहे. येणारे 6 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 4 धावांची गरज. काय घडेल या मॅच मध्ये. गोलंदाज श्रीधर तयार. पहिलाच बॉल अतिशय खराब आहे आणि पहिल्या बॉलवरती मॅच फिनिश करणारा फटका येतोय. चौकार, षटकार. तर कॉंग्रॅच्युलेशन्स नवजोत 11. आणि चला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. HR वॉरियर्स आणि स्वराज्य संघ.